Hello friends, I welcome you all to Nityananda Physics. This is accelerated batch where we will be studying MST CET Physics syllabus. This is the lecture 6 on vector analysis. Today we will be seeing about displacement vector. तर बिफोर अंडरस्टँडिंग डिस्प्लेसमेंट वेक्टर वी नीड टू नो सम थिंग्स. तर आपल्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर समजण्याच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला समजायच्या आहेत. तर पोझिशन वेक्टर एक आपल्याला पहिले समजून घ्यायचं आहे. तर आपण टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये पोझिशन वेक्टर हा आपण फक्त एक त्याची डेफिनेशन घेतली होती, पण आता आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट समजून घेतलेले आहे. तर विथ द हेल्प ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, विथ द हेल्प ऑफ ऑर्थोगोनल कंपोनंट्स, हाऊ टू राईट अ वेक्टर दॅट वी हॅव अंडरस्टूड नाउ. आपण वेक्टरचं रेझोल्युशन शिकलेलो आहे. नंतर एक वेक्टर्सला एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस याच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं ते आपण शिकलेलो आहे. तर आता त्याच गोष्टींचा यूज करून आपण पोझिशन वेक्टर आता डिफाइन करणार आहे. तर पोझिशन वेक्टरला आपण कसं डिफाइन करतो? पोझिशन वेक्टर कॅन बी स्पेसिफाय इज ॲक्च्युअली अ वेक्टर विच स्पेसिफाईज द पोझिशन ऑफ अ पार्टिकल इन अ स्पेस विथ रेस्पेक्ट टू ओरिजिन. तर आता कोणती पोझिशन दाखवणारं जे वेक्टर असतं दॅट वेक्टर विल बी कॉल्ड एज पोझिशन वेक्टर. मीन्स आय हॅव टू कन्सिडर फर्स्ट अँड एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. तर दॅट आय कॅन कन्सिडर एनीवेअर. तर मला ओरिजिन माझं स्वतःला डिफाइन करता येऊ शकतो. दिस इज द ओरिजिन. ही माझी एक्स ॲक्सिस आहे. दिस इज माय वाय ॲक्सिस. अँड विथ रेस्पेक्ट टू दिस ओरिजिन, आता मी इथे एक ओरिजिन घेतलेलं आहे. आय एम कन्सिडरिंग अ पॉईंट हिअर. हा जो पॉईंट असेल हा मे बी पी पॉईंट घेतला आहे मी, आणि याला मी एक्स आणि वाय असे याचे कोऑर्डिनेट्स आहे. नाउ द वेक्टर विल बी लाईक, ही जी आता पार्टिकल याची जी पोझिशन स्पेसिफाय करणारं वेक्टर, आता वेक्टर विल बी स्टार्टिंग फ्रॉम दी ओरिजिन अँड हेडिंग टुवर्ड्स दिस पॉईंट. या वेक्टरला आपण आर वेक्टर असं म्हणून लिहिणार आहे. दिस विल बी द पोझिशन वेक्टर. आता या पोझिशन वेक्टरला आपण पी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहे, एक्स आणि वाय हे कोऑर्डिनेट्स आहेत. तर हा जो वेक्टर आहे त्याला आपण कसं लिहू शकतो कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये? दिस आर वेक्टर कॅन बी रिटन एज एक्स इंटू आय कॅप प्लस वाय इंटू जे कॅप. नाउ दिस इज कॉल्ड एज पोझिशन वेक्टर. हा पोझिशन वेक्टरच आहे. सरळ सरळ अ वेक्टर विच इज डिफाइनिंग अ वेक्टर विच इज डिफाइंड फ्रॉम अ ओरिजिन टुवर्ड्स द पोझिशन. तर ओरिजिन आपण डिसाईड करायचे, त्याच्यानुसार कोणता म्हणजे पोझिशन असेल विथ द रेस्पेक्ट ऑफ ओरिजिन त्याला आपण पोझिशन वेक्टर असं म्हणत असतो. आणि वन्स वी कॅन राईट इट इन दिस फॉर्मॅट, आता एकदा आपल्याला हा फॉर्मॅट भेटला की आपण याच्यावरनं याचं मॅग्निट्यूड इझिली फाइंड आउट करू शकतो. त्याचं मॅग्निट्यूड कसं काढणार आपण? मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर विल बी मॅग्निट्यूड ऑफ आर कॅप इज आर वेक्टर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. दोघांमध्ये अँगल 90 आहे, देवरफॉर कॉस 90 विल बी 0. नाहीतर डायरेक्टली आपण इथे जर बघितलं, दिस विल बी माय एक्स, दिस विल बी माय वाय. याच्यावरनं आपल्याला डायरेक्टली याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येऊ शकतात आरच्या. हा राईट अँगल ट्रायंगल येतो आहे. दॅट्स अ वी कॅन फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ दिस पोझिशन वेक्टर. तर पोझिशन वेक्टरची मॅग्निट्यूड भेटली आपल्याला, त्याला कसं लिहायचं हे आपल्याला इथे कळलेलं आहे. त्याच्यासोबत याचं आपल्याला याचं फक्त आपली युनिट वेक्टर, समटाइम्स वी विल नीड सम वेक्टर विच इज अलॉंग दिस डायरेक्शन ऑफ दिस वेक्टर. तर आपण याचं युनिट वेक्टर पण काढणं काही कठीण आहे. युनिट वेक्टर विल बी आर वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर दॅट इज इक्वल टू एक्स I cap plus y j cap upon under root of x square plus y square. Now that's how we can define the position vector. हे एक position vector ला डिफाइन करण्याची पद्धत झाली when we are defining it in 2 dimension. This is actually 2 dimension. हे आपण 2 dimensional मध्ये बघितलेलं आहे. But the same thing will be applied when we are positioning a vector in 3 dimensionals. If we are having a 3 axis. आता आपण इथे 3 axis घेऊ. We are having x axis, y axis and z axis. X, y and z. And then we are having a particle here in between. परत p म्हणून particle याला x, y आणि z असे coordinates आहे. Now a point, a vector which is coming from the origin. इथे origin आहे. Origin to this point. That will be called as position vector. आणि याचा आपण आता कसं डिफाइन करणार? This vector r will be defined as x into I cap, y into j cap and z into k cap. तर सेम पोझिशन वेक्टर जो आला आहे त्याला आपण आता ऑर्थोगोनल वेक्टरच्या फॉर्ममध्ये डिफाइन केलं आहे, त्याला लिहिलं आहे. आणि एकदा आपल्याला हे माहीत झालं की आपण याचं मॅग्निट्यूड पण फाइंड आउट करू शकतो. मॅग्निट्यूड ऑफ दिस विल बी अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. अँड युनिट वेक्टर अलॉंग दिस विल बी आर कॅप, आर वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर दॅट इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. So that's how we can define position vector with the help of orthogonal vectors. आता हे आपण पोझिशन वेक्टर समजून घेतलं. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर ही पुढची कन्सेप्ट बघायची आहे. Now what is displacement vector? Displacement vector is the vector joining the initial position to the final position.
आता आपल्याला पोझिशन दिलेलं असेल, देर विल बी सम व्हेकल विच इज गिवन, हिज इनिशियल पोझिशन विल बी गिवन टू अस अँड देन द फायनल पोझिशन. आणि या दोघांना आपण जे जॉईन करतो त्याच्यानंतर जो आपल्याला वेक्टर भेटतो दॅट विल बी कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट वेक्टर. तर आपल्याला बघा आता याच्या ठिकाणी कसं आहे, आय जस्ट फर्स्ट सो विथ द 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शनमध्ये पहिल्यांदा आपण बघू, एक्स ॲक्सिस आहे आपली, इथे वाय ॲक्सिस आहे आणि एक पहिले पार्टिकल होतं. फर्स्ट पोझिशन वॉज समथिंग लाईक इथे पी पॉईंटला होतं, त्याला आपण x1 y1 दॅट वॉज द पोझिशन ऑफ दिस पार्टिकल. आणि इकडनं हा पुढे सेकंड पोझिशनला गेला. हिअर वॉज द सेकंड पोझिशन q दॅट वॉज x2 y2. आता हा जो वेक्टर आहे, द वेक्टर विच इज शोईंग फ्रॉम द इनिशियल पोझिशन टू द फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशनला मी काय टाकलं टेल, फायनल पोझिशनला हेड. अशा प्रकारे जो वेक्टर आहे त्याला मी म्हणतो आता डिस्प्लेसमेंट वेक्टर. तर डिस्प्लेसमेंट वेक्टर जो आहे तर त्याला हे आधी 2 पोझिशन दिलेले आहेत. तर हाऊ टू डिफाईन दिस डिस्प्लेसमेंट वेक्टर, याला आपण डिफाईन कसं करणार आहे. तर वी कॅन, इफ यू नो दी पोझिशन जर आपल्याला माहीत असेल तर वी कॅन ड्रॉ अ पोझिशन वेक्टर. इथे आता दिस इज अवर ओरिजिन, 0 0. अ वेक्टर विच इज जॉईनिंग फ्रॉम द ओरिजिन टू दिस पॉईंट, याला आपण R1 म्हणून घेऊ. दिस इज द फर्स्ट वेक्टर, याचा पहिल्या पॉईंटचं पोझिशन वेक्टर आणि सेकंड पॉईंटचं सेकंड पोझिशन वेक्टर R2. आता याच्यावरनं इफ वी नो दिस 2 वेक्टर्स, आपल्याला इनिशियली काय माहिती आहे, व्हॉट वी नो दी पोझिशन. इनिशियल पोझिशन माहिती आहे, फायनल पोझिशन माहिती आहे. इफ यू नो द इनिशियल पोझिशन दॅट मीन्स व्हॉट, वी नो द इनिशियल पोझिशन वेक्टर, इनिशियल पोझिशन वेक्टर अँड द फायनल पोझिशन वेक्टर. इफ यू नो दिस 2 वेक्टर, नाउ हाऊ टू डिराइव्ह डिस्प्लेसमेंट वेक्टर, दॅट्स द क्वेश्चन. तर आता या ठिकाणी जर आपण हा वेक्टर बघितला, इथे आपण वेक्टर लॉ ऑफ ट्रायंगल ॲडिशनचा थोडासा विचार केला, तर एक आपण सिंपल एक ट्रायंगल आता अंडरस्टँडिंगला घेऊ. देन विल कम बॅक टू दिस डायग्राम अगेन. इफ वी आर हॅव्हिंग अ डायग्राम लाईक दिस, एक असा वेक्टर आहे, सेकंड वेक्टर असा आहे. दिस वेक्टर बघा, दिस वेक्टर इज हॅव्हिंग टेल हेड, त्याच्यावर टेल देन हेड. दिस इज फर्स्ट वेक्टर, याला मी काहीतरी ए वेक्टर घेतोय. दिस इज माय बी वेक्टर अँड देन दिस वेक्टर विल बी कॉल्ड एज माय रिझल्टंट वेक्टर. तर या केसमध्ये मी काय लिहू शकतो, अकॉर्डिंग टू ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन, आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. तर याच ठिकाणी जर का इफ आय नो ऑलरेडी दिस 2 वेक्टर, जर मला हे 2 वेक्टर पहिले माहीत असेल, देन आय वॉन्ट टू नो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस बी वेक्टर. तर मी कसं लिहू शकतो या ठिकाणी, दिस विल बी रिटन एज बी वेक्टर कॅन बी रिटन एज आर वेक्टर मायनस ए वेक्टर. आता इथे हे जे आता डायग्राम दिसतंय, वी कॅन सी दॅट दिस 2 डायग्राम्स आर काइंड ऑफ सिमिलर. या ठिकाणी कसं आहे, टेल हेड, इथे पण बघा दिस इज टेल, दिस इज द हेड आणि इथे आता मग टेल हेड आलेलं आहे. तर इट लुक्स लाईक दिस 2 आर द साइड्स. हे पहिले 2 वेक्टर्स, या दोघांचा रिझल्टंट हा वेक्टर भेटतोय. तर यावरनं आपल्याला एक डिस्प्लेसमेंट वेक्टरला आपण कसं लिहू शकतो, त्यावरनं आपण काय लिहू शकतो, वी कॅन राईट इट हिअर लाईक दिस, सॉरी, R1 वेक्टर प्लस PQ वेक्टर इज इक्वल टू R2 वेक्टर. सेम आपण जसं इथे लिहिलं तसंच याला लिहिलेलं आहे ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. तर याच्यावरनं मला काय वाटतं, PQ वेक्टर विच इज अवर डिस्प्लेसमेंट वेक्टर कॅन बी रिटन एज R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर. नाउ दिस व्हॉट वी हॅव टू रिमेंबर, दिस इज द फॉर्म्युला फॉर डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्प्लेसमेंट वेक्टर मीन्स व्हॉट, इनिशियल फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. या दोघांचं वेन वी सबट्रॅक्ट फायनल पोझिशन वेक्टर, त्याच्यामध्ये इनिशियल पोझिशन वेक्टरचं सबट्रॅक्ट केलं, तर हे सबट्रॅक्शन पण कसं होणार, वी हॅव टू जस्ट थिंक. आता हे दोन्ही वेक्टर जे आहेत दॅट विल बी रायटिंग इन टर्म्स ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. याला आपण ऑर्थोगोनल वेक्टरच्या टर्ममध्ये जेव्हा लिहिणार, दॅट टाइम द सबट्रॅक्शन विल बी व्हेरी इझी आणि याचा यूज करून आपण याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ना वी विल सी हाऊ टू राईट डाऊन इस व्हॅल्यू. ओके, याला आपण इथे साईडलाच लिहू. Now what is been given to us, PQ is equal to, PQ vector is equal to R2 minus R1. तो R2 ची व्हॅल्यू काय, R2 इज x2i प्लस y2j मायनस, आणि R1 ची व्हॅल्यू काय आपली, x1 x2 इज द कोऑर्डिनेट्स. तर मग याला मी कसं लिहू शकतो, x1i प्लस y1j. Now finally the answer will be x2i minus x1i plus y2j minus y1j, that is equal to x2 minus x1i plus y2 minus y1j. Now that's how we can find out the position vector.
बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन राईट डाऊन दी पोझिशन वेक्टर. आपल्याला काय काय दिलेलं आहे या ठिकाणी, कोऑर्डिनेट्स आर गिवन. कोऑर्डिनेट्स काय दिलेले आपल्याला, फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन, या दोघांचे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहे. बाय युझिंग दिस कोऑर्डिनेट वी कॅन राईट दी पोझिशन वेक्टर. याच्यावरनं डायरेक्टली जर आपल्याला कोऑर्डिनेट्स माहीत असतील देन वी कॅन इमिडिएटली राईट डाऊन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पोझिशन वेक्टर. आता आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ हाऊ टू फाइंड इट आउट. Okay, just consider there is an axis, we are considering 0 0, x axis, y axis, and इथे एक position आहे. Initially there was a particle which was at the point 2 4, then it went to the another point 7 5. Now the position vector will, displacement vector will be like this from A to B. Now this is the displacement vector. Now displacement vector AB will be written as x2 minus x1 I cap plus y2 minus y1 j cap. तर x2 ची व्हॅल्यू काय इकडे हे, दिस विल बिकम माय x2 y2, दिस इज गोइंग टू बिकम माय x1 y1. याच्या आपल्याला व्हॅल्यूज इथे रिप्लेस करायचे. x2 इज इक्वल टू 7, x1 इज इक्वल टू 2 I cap प्लस y2 इज इक्वल टू 5 and x1 y1 is equal to 4 j cap. Therefore my position vector AB vector will be written as 5I plus j cap. That's how we can find out position vector. आता एकदा position vector भेटलं, we are writing this position vector in terms of orthogonal vector. याचा आता आपल्याला कोणी मॅग्निट्यूड विचारलं, that is also not difficult to find out. त्याला कसं करणार आपण, अंडर रूट ऑफ 5 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर that is equal to under root of 26. That is this, that's the value of its magnitude. याचं युनिट वेक्टर विचारलं तर आपण कसं फाइंड आउट करणार, AB cap is equal to AB vector upon magnitude of AB vector, that is equal to 5 I cap plus j cap upon under root of 26. That's how we can write down the unit vector which is along this displacement vector. आता इथे आपण displacement vector जे काय घेतलं आहे, whatever we have written now, जे काय आपण इथे displacement vector बद्दल दाखवलं आहे, that is in 2 dimension. तर सेम आपण जे काय आता आपण केलेलं आहे, the same thing is applicable when we are doing it in 3 dimension. 3 dimension मध्ये काय होणार, फक्त instead of x and y we are having x y z. तर सगळं काही सेम राहणार आहे. शेवटी पी क्यू विल बी सेम, एक्स R2 मायनस R1. आपण त्याला एकदा बघून घेऊ. ओके, वी आर हॅव्हिंग नो 3 डायमेन्शन्स. एक्स वाय झेड ॲक्सिस घेतोय आपण. तर देयर वॉज अ पार्टिकल ॲट पॉईंट ए, देन इट मूव्ड टुवर्ड्स पॉईंट बी. आता हा जो पॉईंट आहे, दिस इज x1 y1 and z1, and the second point was x2 y2 and z2. Again now the position vector AB will be written as x2 minus x1 I cap plus y2 minus y1 j cap plus z2 minus z1 k cap. So in this way I can write down directly what is the position vector. हे आपण आणलं कसं आहे, this vector came because we know the initially R1 ची व्हॅल्यू, R1 व्हॅल्यू वॉज नोन टू अस. दिस वॉज द पोझिशन वेक्टर ऑफ ए. सेकंड पोझिशन वेक्टर काय येणार आपली, R2. दिस वॉज R2. हे दोन वेक्टर आपल्याला माहित होते. तर आपण पोझिशन वेक्टर नेमकं कसं करत होतो, दिस द फायनल रिझल्ट आय हॅड गिवन टू. हा आला कसा, दिस कॅन बी रिटन एज AB वेक्टर कॅन बी रिटन एज, आपण आता पूर्ण जर बघितलं इथे आपण जर का इफ यू कन्सिडर ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन, त्यांनी आपल्याला काय भेटतं, R1 वेक्टर प्लस AB वेक्टर इज इक्वल टू R2 वेक्टर. अगेन द सेम लॉजिक, दिस इज द टेल हेड टेल हेड टेल हेड, ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. याच्यावरनं काय करतं आपल्याला, AB वेक्टर इज इक्वल टू R2 वेक्टर मायनस R1 वेक्टर. तर R2 वेक्टर काय आपला, R2 इज इक्वल टू x2 I cap प्लस y2 j cap प्लस z2 k cap माइनस x1 I cap प्लस y1 j cap प्लस z1 k cap. आफ्टर सॉल्विंग दिस वी गेट दिस आन्सर. त्याच्यामुळे आपल्याला हा डायरेक्टली आन्सर भेटतोय. तर बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन डायरेक्टली राईट डाऊन the equation of AB vector in terms of orthogonal vectors. तर आपण ऑर्थोगोनल वेक्टर जे I J K याच्या टर्ममध्ये AB वेक्टरला लिहू शकतोय.
तर एक एक्झाम्पल याचं पण घ्यायचं तर आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ बिफोर गोइंग अहेड. We are having a point A at the point 1, 2, 3. Then it moved towards the point B, which was at the position 2, 3, 4. And we need to find out the position vector. The position vector कसं भेटणार आहे? Displacement vector AB. Displacement vector AB is equal to y2 minus x1 minus x2 I cap plus y2 minus y1 j cap plus z2 मायनस z1 की कॅप. आता फक्त आपल्याला कसली काय व्हॅल्यू हे बघायची. दिस इज x2 y2 अँड z2. दिस इज x1 y1 अँड z1. टू मायनस 1 I cap प्लस 3 मायनस 2 j cap प्लस 4 मायनस 3 k cap. Therefore, my displacement vector EB will be I cap plus j cap plus k cap. That's how I can find out displacement vector. आता याचा डिस्प्लेसमेंट वेक्टरचा यूज कुठे येऊ शकतो? दिस थिंग्स विल बी युजफुल वेन विल बी गोइंग टू स्टडी न्यूटन्स लॉ. तर न्यूटन्स लॉजमध्ये इव्हन आपण जेव्हा रेक्टिलिनियर मोशन बघणार आहे, सर्क्युलर मोशन, बऱ्याच प्लेसेसमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट ही टर्म लागणार आहे. तर डिस्प्लेसमेंट कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर्सनुसार आपण डिस्प्लेसमेंट वेक्टर फाइंड आउट करू शकतो. एकदा डिस्प्लेसमेंट वेक्टर जर भेटलं, वी विल बी नीडिंग दिस मेनी टाइम्स. आपल्याला पुढे बरेचदा काम पडणार आहे. आपण नेक्स्ट चॅप्टर जेव्हा करणार आहे, तर बिफोर स्टार्टिंग मोशन इन अ प्लेन, तर आपण काय रेक्टिलिनियर मोशनचे एक्झाम्पल घेणार आहे. त्यावेळेस आपल्याला हे इक्वेशन्स लक्षात येतील. तर मे बी आपण एक सिम्पल एक्झाम्पल इथे घेऊन बघू. अँड आफ्टर दिस एक्झाम्पल विल बी स्टॉपिंग, विल जस्ट स्टॉप फॉर द डे. आणि बाकीचे जे अजून एक्झाम्पल असतील याचे, हे आपण पुढे जेव्हा आपण नेक्स्ट चॅप्टर बघणार आहे, दॅट टाइम विल बी स्टडिंग मोर एक्झाम्पल्स ऑन द सेम टॉपिक. तर एक सिम्पल एक्झाम्पल जर आपण घ्यायचं असेल, ओके, देर वॉज अ ऑब्जेक्ट ॲट पोझिशन A which is at the position 2, 3, or maybe we'll have a bigger position, okay, different position. There was a particle at A which was at the point 10, 10. तर आपण इथे काहीतरी x coordinate आणि y coordinate घेतलेले आहेत. y axis आणि x axis घेतलेले आहेत. त्याचे दोन coordinates घेतले. Here is our x axis, here is our y axis, and what is given to us? There is a object at position A. A पोझिशन काय दिली आपल्याला? 10, 10 विथ रेस्पेक्ट टू दिस कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. इथे जे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले विथ रेस्पेक्ट टू दिस कोऑर्डिनेट्स, पोझिशन ऑफ A इज गिवन. अँड आफ्टर 5 seconds, after 5 seconds, this object A moves from this position to the another position B, which is something like 40 and 50. I'll just write down the question. An object moves from point A 10, 10 to point B 40, 50 in 5 seconds. Then find the average velocity of the object. तर आपल्याला क्वेश्चन असा दिलेला आहे, देर इज अ पॉईंट, एक पॉईंट ए दिलेला आहे, त्याची पोझिशन सांगितली आहे 10, 10. नंतर पॉईंट बी ची पोझिशन सांगितली ती आहे 40, 50. आणि एक ऑब्जेक्ट आहे, तो ए पोझिशनवरून बी पोझिशनला गेला आहे. नाउ द डिस्प्लेसमेंट वेक्टर कसं राहणार आहे आपलं? दॅट विल बी जॉईनिंग ए टू बी. दिस विल बी अवर डिस्प्लेसमेंट वेक्टर, ए बी वेक्टर. पण आपल्याला त्यांनी डिस्प्लेसमेंट वेक्टरने विचारलं, तेव्हा आस्क अस व्हॉट इज द ॲव्हरेज वेलोसिटी. तर ॲव्हरेज वेलोसिटी काय असते आपली? ॲव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू काय असतं? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. किती डिस्प्लेसमेंट झाली आणि किती टाइम लागला? तर टोटल टाइम इट टूक इज 5 सेकंड. तर टाइम टी आपल्याला माहिती आहे. टोटल डिस्प्लेसमेंट किती झाली याचं मॅग्निट्यूड आपल्याला पहिले फाइंड आउट करावं लागेल. अँड दी डायरेक्शन, आता आपण वेलोसिटी विचारली. वेलोसिटी इज अ वेक्टर. And what will be the direction of this velocity? Velocity, the direction of velocity will be along the direction of displacement. तर इथे आपल्याला पहिल्यांदा मॅग्निट्यूड लागेल डिस्प्लेसमेंटचं. हे जे आपल्याला पोझिशन दिलं आहे, त्याने आपल्याला पोझिशन वेक्टर भेटलं. बाय युझिंग दिस पोझिशन वेक्टर्स वी कॅन फाइंड आउट डिस्प्लेसमेंट. ही पहिला पार्ट. डिस्प्लेसमेंट वेक्टर फाइंड आउट करू शकतो आपण. डिस्प्लेसमेंट वेक्टर फाइंड आउट केलं, देन वी कॅन फाइंड आउट इज मॅग्निट्यूड.
मॅग्निट्यूड फाइंड झालं म्हणजे टोटल किती त्याचं मॅग्निट्यूड होतं, किती वेळ लागला, त्यांनी आपल्याला वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड भेटेल. व्हॉट अबाउट दी डायरेक्शन? डायरेक्शन काय राहणार? तर डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी विल बी अलॉंग दी डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. तर आता डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी भेटणार? दॅट विल बी गिवन बाय युनिट वेक्टर. तर आपण याचं इथे युनिट वेक्टर पण फाइंड आउट करणार आहे. असं एवढं सगळं केल्यानंतर वी कॅन डायरेक्टली राईट डाऊन दी वेलॉसिटी. वेलॉसिटी वेक्टर आपण फाइंड आउट करू शकणार आहे. तर आपण बघू आता कसं करायचं. तर फर्स्ट व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? फर्स्ट स्टेप इज टू फाइंड आउट डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्प्लेसमेंट वेक्टर इज ए बी वेक्टर. ए बी वेक्टर आपण कसं फाइंड आउट करणार? आपल्याला इथे आपल्याला पोझिशन माहिती आहे, ही x1 ची व्हॅल्यू आहे, y1 ची व्हॅल्यू, इकडे x2 y2 ची व्हॅल्यू दिलेली आहे. दिस विल बी r2 मायनस r1 वेक्टर. r2 काय आहे आपलं? 40i प्लस 50j. r1 काय आपलं? 10i प्लस 10j. यांचं सबट्रॅक्शन झालं तर काय होणार आहे आपलं? 40 मायनस 10i प्लस 50 मायनस 10j j cap, that is equal to 30i plus 40j. This is our, that's the value of our displacement vector. आपल्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर भेटलेला आहे. आता आपल्याला काय करायचं? ॲव्हरेज वेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. तर आता डिस्प्लेसमेंटचा आधी मॅग्निट्यूड काय असणार आहे? मॅग्निट्यूड ऑफ दिस डिस्प्लेसमेंट इज अंडर रूट ऑफ 30 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 900 plus 1600, something like 2500, that is equal to 50 meter per 50 meter. डिस्प्लेसमेंट आहे मीटर मध्ये राहणार. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. आपल्याला इथे मॅग्निट्यूड भेटले. तर ॲव्हरेज वेलॉसिटी फाइंड आउट करणं फार सोपं झालंय. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज वेलॉसिटी is equal to 50 upon 5, that is equal to 10 meter per second along the direction of displacement. त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन काय ना? अलॉंग दी डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आपल्याला काय भेटलं आहे? 10 मीटर पर सेकंड. पण आता हे पण प्रॉपर आन्सर नाही आलं. आपल्याला याचं वेक्टर फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर आपण काय करणार? आता दिस कॅन बी रिटन एज v can be written as 10 मीटर पर सेकंड इंटू काय घेणार आपण याच्यानंतर? ab युनिट वेक्टर. ab युनिट वेक्टर काय करते? ab इज व्हॉट? ab इज अवर डिस्प्लेसमेंट आणि युनिट वेक्टर इज व्हॉट? युनिट वेक्टर इज देअर टू गिव डायरेक्शन, यूज टू गिव दी डायरेक्शन. तर आपल्याला इथे ab वेक्टर फाइंड आउट करायचं. तर ab वेक्टर कसं फाइंड आउट करणार आपण? AB वेक्टर AB कॅप फाइंड आउट करायचं म्हणजे आपलं युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. दॅट विल बी AB वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ AB वेक्टर. दिस विल बी रिटन एज 10. AB वेक्टरची व्हॅल्यू काय आलेली आपल्याला? 30i प्लस 40j, 30i प्लस 40j अपॉन मॅग्निट्यूड. याचं मॅग्निट्यूड किती आहे आपलं ABचं? 50. देअरफॉर द आन्सर विल बी 30i प्लस 40j अपॉन 5. तर इथनं आपण आता 10ला जर कॉमन घेतलं, 10 कॅन बी टेकन कॉमन, 3i प्लस 4j अपॉन 5, 2, दॅट इज इक्वल टू 6i प्लस 8j मीटर पर सेकंड. दिस इज द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी वेक्टर. So that's how we can find out the velocity vector. हा क्वेश्चन एका याच्यात पूर्ण दाखवता नाही येते मला, बट दिस नोट्स आर अवेलेबल. मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहे नोट्सची. तर नोट्स हे तुम्हाला वन नोटमध्ये सगळ्या नोट्स काढलेल्या आहेत. वेन यू विल बी क्लिकिंग ऑन दॅट लिंक, तुम्हाला एक क्रोममध्ये वन नोटची साईट उघडून जाईल. तर नोटबुक ही उघडून जाणार, त्यामध्ये तुम्हाला नोट्स बघता येतील. जर तुम्हाला क्रोममध्ये बघता नाही आले, इफ इट इज बिकमिंग डिफिकल्ट टू सी दॅट नोट्स, यू नीड टू डाउनलोड वन नोट ॲप. तर वन नोटचं APK जर अँड्रॉइड तुम्ही डाउनलोड केलं तर मोबाईलमध्ये इझिली तुम्हाला सगळ्या नोट्स भेटून जातील. तर होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल आपण कसं फाइंड आउट केलं. तर डिस्प्लेसमेंट वेक्टर इज नॉट अ डिफिकल्ट थिंग. डिस्प्लेसमेंट वेक्टर इज नथिंग बट दी चेंज इन पोझिशन. पोझिशनमध्ये जे चेंज होत आहे, किती मीटरमध्ये चेंज झालं, त्याला आपण डिस्प्लेसमेंट वेक्टर असं म्हणत असतो. ओके, आय थँक यू ऑल फॉर जॉईनिंग अस फॉर दिस लेक्चर. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.